ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री गुरुचरित्र. आजचा अध्याय 15. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेही नमः. श्री गुरुदेवाय नमः. दी कुलदेवताय नमः. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तुझ्या गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला अतिशय आनंद होत आहे. खरोखरच तू खूप धन्य आहेस. तू मला विचारले, श्री नृसिंह सरस्वती वैद्यनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले, याचे कारण तू आता ऐक. श्री गुरु वैद्यनाथ क्षेत्री आले असता त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागली. अनेक लबाड स्वार्थी लोक आपल्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी देखील येऊ लागले. या कलियुगात अनेक लोक केवळ आपल्या वासनापूर्तीसाठी शिष्यत्व स्वीकारतात. त्यांना आपल्या गुरुपासून ज्ञान नको असते. त्यांना आपल्या वासना पूर्ण करायच्या असतात. पूर्वी परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिली, पण त्या ब्राह्मणांच्या कामना काही कमी झाल्या नाहीत. अनेक गोष्टी मागण्यासाठी ते येत. त्यांच्या मागण्यांना काही अंतच नव्हता, म्हणून तर ते गुप्त झाले. विश्वव्यापक परमेश्वर काहीही देऊ शकतो, पण वरदानांतही पात्रतेचा विचार करावाच लागतो. स्वार्थी लबाड लोकांचा उपसर्ग होऊ नये म्हणून श्री गुरु हे गुप्तपणे राहू लागले. त्यावेळी श्री गुरु आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलून म्हणाले, तुम्ही आता भारतभर तीर्थयात्रा करत राहा. सर्व तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर श्रीशैल्य पर्वतावर तुम्ही या. श्री गुरूंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्यांना अतिशय दुःख झाले. ते श्री गुरूच्या चरणांना वंदन करून म्हणाले, स्वामी, आम्हाला सर्व तीर्थांची प्राप्ती होते. तुमचे चरण सोडून आम्ही कुठे जाणार. श्री गुरूच्या चरणांपाशी सर्व तीर्थे असतात. सर्व वेदशास्त्रे सांगतात. जवळ असलेल्या कल्पवृक्षाचा त्याग करून रानवनात कशासाठी जावे. त्यावर श्री गुरु म्हणाले, तुम्ही सर्व संन्यासी आहात. जो संन्यासी आहे त्याने एकाच जागी 5 दिवसापेक्षा अधिक काळ राहू नये. म्हणून तुम्ही सर्वत्र भ्रमण करा. तुमचे मन स्थिर होईल. मन एकाच जागी राहावे. या तीर्थाटनात तुम्हाला अधिक ज्ञान मिळावे अशी आमची इच्छा आहे. बहुधान्य संस्वरात आम्ही श्रीशैल्य क्षत्रिय असू. तेथेच आपली भेट होईल. श्री गुरूंनी असे सांगितले असता सर्व शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले, तुमचे वाक्य आम्हाला परिसा समान आहे. जो आपल्या गुरुची आज्ञा मानित नाही तो भयंकर अशा रौख्य नरकात जातो. गुरूंची आज्ञा पाळणे हे शिष्याचे कर्तव्यच आहे. म्हणून आम्ही आता तीर्थयात्रा करू. आम्ही कोणकोणत्या तीर्थक्षेत्री जावे हे कृपा करून सांगा. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही जाऊ. शिष्यांनी असे विचारले असता श्री गुरु प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, तुम्ही सर्वप्रथम काशी क्षेत्री जा. काशी हे या भूमंडलातील तीर्थराज आहे. असे सांगून त्यांनी गंगा, यमुना, सरस्वती, वरुणा, कुशावर्ती, कृष्णा, वेणी, विस्तास्ता, शरावती, मरुद्रुद्धा, आसविनी, मधुमती, सूरनदी, चंद्रभागा, रेवती, शरेयू, गौतमी, वेदिका, कौशिका, मंदाकिनी, सहस्रवर्षा, पूर्ण, बहुधा, वरुणा, वैरोचनी, नर्मदा, गोदावरी, तुंगभद्रा, भीमा, अमरजा, पाताळगंगा, कावेरी, ताम्रपर्णी, कृतमाला, पंचगंगा, मलप्रभा, श्वेतशृंगी या नद्यांच्या तटाक यात्रा कराव्यात. म्हणजे सर्व तीर्थांचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होईल. या नद्यांमध्ये स्नान करून जवळपासची सर्व गावे व परिसर पाहावेत. प्रत्येक ठिकाणी कृच्छ व्रत करावे. श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना गयातीर्थ, रामेश्वर, श्रीरंग, पुष्कर, बद्री, कुरुक्षेत्र, महालय, सेतुबंध, गोकर्ण, कोटीतीर्थ, जगन्नाथपुरी, भीमेश्वर, अयोध्या, मथुरा, द्वारका, कुशार्तपण, कुंभकोण, हरेश्वर, गाणगापूर, नृसिंहतीर्थ, कोल्हापूर, भिल्लवडी, अमरापूर, युगालय, शृपालय, पिठापूर, शेषाद्री, वृक्षभाद्री, श्रीशैल्य इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रांचे महात्म्य सांगून त्यांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. श्री गुरूंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्य ती आज्ञा मान्य करून तीर्थयात्रेला गेले. श्री गुरु वैद्यनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. सरस्वती गंगाधर सांगतात, आता पुढील कथा श्रवण करा म्हणजे इच्छा पूर्ण होतील.
श्री गुरुचरित्र म्हणजे कामधेनूच आहे. त्याचे श्रवण पठण केले असता चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. अशा रीतीने गुरुचरित्रातील श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री निरूपण नावाचा अध्याय 15वा समाप्त. श्री गुरुदत्तात्रेय नमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.